हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसापासून माझे ब्लॉग येत नव्हते. याचं कारण म्हणजे आम्ही टूरला गेलेलो. प्रत्येकाचं स्वप्न असतं आयुष्यात एकदा तरी युरोप बघावं. सो आम्ही युरोप टूरला गेलेलो. ही 15 दिवसाची टूर होती. ह्याच्यामध्ये आम्ही 12 कंट्रीज आणि 25 सिटीज फिरलो. म्हणजे 12 देश आणि 25 शहरं आम्ही बघितली. खूप छानपैकी मी हे शूट केलेलं आहे. उद्यापासून जे माझे ब्लॉग्स येतील त्याच्यामध्ये डे 1 to डे 15 असे मी 15 ब्लॉग्समध्ये तुम्हाला 15 दिवसाचे आम्ही जे युरोप एक्सप्लोअर केलं ते तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये संपूर्ण माहितीसुद्धा मी दिलेली आहे. टूर प्लॅन करताना पहिलं असतं डेस्टिनेशन आमचं ठरलं होतं की युरोप करायचं आहे. सो त्यासाठी मी ऑनलाईन वेगवेगळ्या कंपनीजचे आयटनरी बघितल्या. नॉर्मली इंटरनॅशनल टूर जेव्हा तुम्ही करता तेव्हा एका ब्रँडेड किंवा रिनाऊड कंपनीकडनं करणं खूप गरजेचं आहे. कारण बाहेरच्या कंट्रीमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा काही आपल्याला इमर्जन्सी आली तर एक ब्रँडेड कंपनी किंवा रिनाऊड कंपनीला चांगला बॅकअप असतो, त्यामुळे ते आपल्याला सपोर्ट करू शकतात. बऱ्याच लोकल ट्रॅव्हल कंपनीज असतात, त्यासुद्धा ह्या टूर्स अरेंज करतात, पण त्या वाया करतात. त्यामुळे कदाचित आपल्याला तेवढा चांगला सपोर्ट मिळू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी एक रिनाऊड किंवा ब्रँडेड ट्रॅव्हल कंपनी बघत होती इंटरनॅशनल टूरसाठी. बऱ्याच आयटनरी मी चेक केल्या आणि त्यातल्या त्यात मला वीणा वर्ल्ड यांची आयटनरी खूप आवडली. त्यामुळे आम्ही ठाण्याच्या नौपाड्याला जे त्यांचं सेल्स ऑफिस आहे तिथे व्हिजिट केलं. त्यानंतर तिकडचे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे त्यांनी आम्हाला पूर्ण आयटनरी खूप व्यवस्थित एक्सप्लेन केली. युरोपचे जवळजवळ त्यांच्याकडे 40+ पॅकेजेस आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न युरोप, ईस्टर्न युरोप, सेंट्रल युरोप असं वेगवेगळे कव्हर करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त असे काही पॅकेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे 2-3 देश सिलेक्ट करू शकता. अगदी 2-3 कंट्रीजसुद्धा आपण युरोपचे व्हिजिट करू शकतो. ट्रिपचा कालावधी पण वेगवेगळा आहे. जसं 8 दिवसाची आहे, 10 दिवसाची आहे, 12 दिवसाची आहे, 15 दिवसाची ट्रिप असते. सो अकॉर्डिंग टू युअर चॉईस आणि तुमच्या बजेटप्रमाणे ते छानपैकी आपल्याला टूर प्लॅन करून देतात. एकदा आपण टूर सिलेक्ट केली आणि पैसे भरून झाले की मग त्यांची विजा टीम असते ती आपल्याला हेल्प करते. कारण बाहेरच्या देशांमध्ये जायला आपल्याला विजा अप्लाय करायला लागतो सुरुवातीला. सो ते आपल्याला एक डॉक्युमेंट लिस्ट देतात. त्याप्रमाणे आपण सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून त्यांच्याकडे दिले की ते छानपैकी आपल्याला एक फाईल तयार करून देतात. विजाची अपॉइंटमेंटसुद्धा तेच घेऊन देतात. त्यामुळे आपल्याला विजा अपॉइंटमेंटची जी डेट असेल त्या दिवशी तिकडे ती फाईल घेऊन जायची आहे आणि विजा प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 8 ते 10 दिवसात आपला विजा आपल्या घरी येतो. ट्रिपला जायच्या 1 महिना आधी साधारण ते झूम मीटिंग येतात. 2 ते 3 झूम मीटिंग असतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार अटेंड करू शकता. त्याच्यामध्ये ते PPTद्वारे पूर्ण एक्सप्लेन करतात की आपल्याला काय काय गोष्टी कॅरी करायच्या आहेत, ट्रिपवर आपल्याला काय काय न्यावं लागेल. पहिले ते सगळं एक्सप्लेन करतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. आता आपण टूर कॉस्टबद्दल बोलूया. टूर कॉस्टमध्ये काय काय इन्क्लुडेड असतं. ह्याच्यामध्ये पहिले तर आपले फ्लाईट चार्जेस इन्क्लुडेड असतात. टू अँड फ्रो फ्लाईट चार्जेस म्हणजे जाण्या येण्याचे आपले फ्लाईट चार्जेस त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. त्यानंतर विजा फीज इन्क्लूड असते. आम्ही जी आता टूर केली होती वेस्टर्न युरोपची त्याच्यामध्ये 2 दिवस आम्ही लंडनला होतो आणि बाकी 13 दिवस आम्ही युरोपला होतो. सो आम्हाला UK विजा लागला. त्यानंतर आम्हाला शेंगेन विजा, कुठल्याही युरोपियन कंट्रीजमध्ये जायला तुम्हाला शेंगेन विजा लागतो. एकच विजा सगळ्या युरोपियन कंट्रीजमध्ये चालतो. त्यामुळे UK आणि शेंगेन विजाची जी पण फीज आहे ती त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्यानंतर हॉटेल रूम चार्जेस म्हणजे आपण 15 दिवस जे पण हॉटेलमध्ये राहतो ते रूम चार्जेस ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्यानंतर ऑल फूड इन्क्लुडेड आहे. ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे सगळं इन्क्लुडेड आहे. त्यानंतर साईट सीइंग, प्रत्येक साईट सीइंगची एंट्री फीज आहे हीच याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या देशामध्ये टिप्स हा प्रकार असतो. पर पर्सन टिप द्यावी लागते. सो ही सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ऑल ट्रान्सपोर्टेशन ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. जसं आम्ही लंडनहून पॅरिसला जाताना युरोस्टार या ट्रेनने गेलो जी समुद्राखालून जाते. सो त्याचं ट्रेन तिकीट आहे. इटलीला आम्ही गंडोला राईड केलं त्याचं तिकीट आहे. त्याच्यानंतर लंडन आयमध्ये बसलो त्याचं तिकीट आहे. त्यानंतर माउंट इटलीसला जाताना आपल्याला रोपवे आहे, केबल कार आहे, ट्रॅममध्ये बसलो आम्ही, टॉय ट्रेन होती. त्यानंतर एके ठिकाणी जाताना आम्हाला ट्रेन होती. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या ट्रान्सपोर्टेशन जे आपण यूज करतो प्लस एक AC कोच असते आपल्याबरोबर. सो एक बस असते जी AC बस आहे जी आम्हाला लंडनला 2 दिवस होती. त्यानंतर आम्ही ट्रेननी पॅरिसला गेलो. सो लंडन टू पॅरिस आम्ही युरोस्टार ट्रेननी गेलो. तिथे उतरल्यावर सुद्धा आम्हाला एक AC बस वॉज वेटिंग. सो ती AC बस पूर्ण 13 दिवस आमच्याबरोबर होती अगदी एअरपोर्टवर ड्रॉप करेपर्यंत.
सो अशा प्रकारे जी AC बस आहे जी 15 दिवस आपल्याबरोबर असते त्याचे सुद्धा चार्जेस याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. 15 डेजची टूर जी मी कव्हर केली आहे ते डे 1 पासून डे 15 असे 15 ब्लॉग बनवणार आहे. याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे. सो नक्की बघा.